बालमित्रांनो, एका वर्षात किती महिने असतात? एकदम बरोबर आहे. आज आपल्याला पान नंबर 64 वरील माहितीचे व्यवस्थापन हा भाग शिकायचा आहे. अगदी सोपा असा हा भाग आहे बरं का. पहा बरं काय दिलंय खाली. आंब्यांच्या चित्रावर महिन्यांची नावे लिहिली आहेत. प्रत्येक चित्रावर त्या त्या महिन्यांतील दिवसांची संख्या लिहा बरं. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. तुम्हाला माहीतच आहे. हात जर असा केला आपण तर ह्या टेकडीवर जे येते त्याच्यात 31 दिवस. जानेवारीला 31, फेब्रुवारीला 28 किंवा 29, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि पुन्हा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. टेकडीवर आलं रे आलं की 31 आणि खाली खड्ड्यात दरीत आलं तर किती? 30. फक्त फेब्रुवारी सोडून. मग कळालं असेल तर लिहा बरं तुमच्या हाताने. आता सांगा उत्तर. वरील चित्र पाहून वाक्य पूर्ण कर असं सांगितलं. नंबर 1, चित्रात एकूण किती महिन्यांची नावं दिली आहेत? 12 आहेत आंबे आणि 12 महिने आहेत. 31 दिवसांचे एकूण किती महिने आहेत मग याच्यात? मोजा. 31 दिवसांचे किती? हे 1, 2, हे 3, हे 4, इकडं 5, बरोबर आहे. 6 आणि 7 इथपर्यंतच येते ना डिसेंबर. बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. म्हणजे टेकड्या किती झाल्या? 1, 2, 3, 4 आणि पुन्हा डबल 5, 6, 7 टेकड्या. म्हणजे 31 दिवसाचे एकूण महिने आहेत 7. 30 दिवसांचे एकूण किती महिने आहेत मग? 30 दिवसांचे हे तर खड्डा फेब्रुवारीचा आहे दरीही. मग हे धरायचं नाही. म्हणजे 1, 2, 3, 4, 4च येतात की रे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, थांबा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. इथं संपते. म्हणजे 1, 2 इथला सोडून हे पुन्हा दुसऱ्यांदा 3, 4 आहेत. 30 दिवसांचे एकूण किती महिने? 4 येतात. मग हे इथं उत्तर लिहिलात तर मग तुम्हाला ऑटोमॅटिक येते. 28 किंवा 29 दिवसाचा महिना म्हणजे कोणता? फेब्रुवारी. मे महिन्यानंतर प्रथम येणारा 31 दिवसाचा महिना डॅश डॅश आहे. मे महिन्यानंतर कोणता महिना येतो? 31 दिवसांचा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मे नंतर जून नाही, जुलै. मे नंतर जून नाही येत, जुलै महिना हा 31 दिवसांचा असतो. पुढचं. या वर्षीची दिनदर्शिका पाहून खालील रिकाम्या चौकटी भरा. हे कुणी कॅलेंडर हातात घ्यायचं नाही. ह्याच्यात कॅलेंडर हातात घ्या. यावर्षी रमजान ईद कधी आहे आणि कोणत्या महिन्यात आहे बघून लिहा. नाताळ कधी आहे? डिसेंबर महिन्यात. होळी कधी आहे यावर्षी? बघा कोणत्या महिन्यात असती होळी? मार्च महिन्यात. माझा वाढदिवस कधी आहे वाढदिवस तुमचा? लिहा त्याच्यामध्ये. महाराष्ट्र दिन मे महिन्यात. शिक्षक दिन कोणत्या दिवशी? 5 सप्टेंबर या दिवशी. महाराष्ट्र दिन 1 मे रोजी. इथं 1 मे रोजी म्हणून 1 मे दिनांक लिहायचा. समजलं? फार सोपं होतं हे. पाठ करा, लक्षात ठेवा. बघा बरं, तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांचा वाढदिवस कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला येतो ते विचारायचं बरं का रे सगळ्यांनी. आणि त्याची नोंद खालीलप्रमाणे करा. वाढदिवस आणि महिने पण लिहिलेत. मग वाढदिवस जानेवारी महिन्यात माया तनयाचा येत आहे. फेब्रुवारी महिन्यात अमित, साहिल, कनकचा येतं आहे. मार्च महिन्यात हेमा, मेरी, मधु, नीरजचा येते. एप्रिल महिन्यात वीणा, वेदांत, शकील. मे महिन्यात फातिमा, वेद. जून महिन्यात झैना, युगचा येते. जुलै महिन्यात कुणाचाच नाही बघा. ऑगस्टमध्ये चंदू, ज्ञान, बकुळ. सप्टेंबर महिन्यात इवा, प्रणवचा येते. ऑक्टोबर महिन्यात जोसेफ, चैतालीचा येते. नोव्हेंबर महिन्यात जय, रजिया, मैथिलीचा येते. आणि डिसेंबर महिन्यात पद्मा आणि रवणी यांचा वाढदिवस येते. मग आता द्या प्रश्नाची उत्तरं. चैताली व जोसेफचा वाढदिवस कोणत्या महिन्यात येतो? चैताली इथंच आहे, जोसेफ इथंच आहे. कोणता महिना आहे? ऑक्टोबर. अरे काय सोपं रे. तिथंच प्रश्न तिथंच उत्तर. पुढचं. एप्रिल महिन्यात किती जणांचा वाढदिवस आहे? एप्रिल महिना हे
वीणा, वेदांत, शकील यांचा वाढदिवस आहे. सर्वात जास्त वाढदिवस कोणत्या महिन्यात आहेत? सर्वात जास्त वाढदिवस इथं 2 जण, इथं 3 जण, इथं 2 2 3, इथं कुणीच नाही, इथं 2 3 3 2 2, इथं 4 जण आहेत. मार्च महिन्यात हेमा, मेरी, मधु आणि नीरज. कोणत्या महिन्यात कुणाचाच वाढदिवस नाही? जुलै महिन्यात. जानेवारी महिन्यात कोणाकोणाचे वाढदिवस आहेत? माया आणि तनयाचा. लगेच आता बघा किती छान आहे रे हे, मला तर फार आवडते बघा हे. आता काय लिहिले रे, काय म्हणते मुलगा? रिया, तू तुझा वाढदिवस कसा साजरा केलास? मी घरातील मोठ्या मंडळींना नमस्कार केला, दुपारी अनाथ आश्रमात जाऊन खाऊ वाटला, सायंकाळी मित्रमैत्रिणींना मिळून पार्टी केली. आणि लगेच ते म्हणते, अरे वा खूपच छान रिया, मी माझ्या वाढदिवसाला एक झाड लावले. अरे वा, प्रत्येकांनी वाढदिवसाला काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे आणि ते चांगलं काम कायम वर्षभर पुढं जपलं पाहिजे, म्हणजे त्याची एक सवय बनल. मग तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं एक चांगलं काम अभ्यासाचं करा. दररोज मी 2 तास अभ्यास करल, 2 तास पुस्तक वाचल, हे संकल्प करा. आजचा शिकवलेला भाग समजला का? थँक्यू.